यूट्यूब सुरू केले आणि सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात कठीण स्टेप म्हणजे 1000 सबस्क्रायबर्स आणि 4000 तासांचा ऑश टाइम. 1000 सबस्क्रायबर्स कंप्लीट करायचं म्हणजे मोठा डोंगर चढायचं, पण ते अवघड असलं तरी अशक्य नक्कीच नाही. तर 1000 सबस्क्रायबर्स कसे पूर्ण करायचे, त्याचबरोबर 4000 तासांचा ऑश टाइम कंप्लीट होण्यासाठी आपल्याला त्याची कशी मदत होणार आहे, हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि हो, शेवटी मी एक गोल्डन टिप्स देणार आहे जी तुमची चॅनल ग्रो होण्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी कविता आणि तुम्ही पाहत आहात ग्रो विथ कविता. या आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळणार आहेत नवीन अपडेट्स, यूट्यूब टिप्स, ट्रिक्स आणि काही महत्त्वाच्या सेटिंग. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा चॅनल ग्रो करा. व्हिडिओ सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की आपण आपल्या व्हिडिओमध्ये अजिबात टाइम वेस्ट करणार नाही. महत्त्वाचे आणि मोजकेच पॉइंट घेणार आणि अगदी स्पष्ट साध्या शब्दात मी तुम्हाला सांगणार आहे. मी जेव्हा चॅनल सुरू केला तेव्हा मला खूप टेन्शन होतं की माझे सबस्क्रायबर्स कसे कंप्लीट होतील. मी माझा चॅनल सुरू केला तेव्हा अगदी 2 ते 3 सबस्क्राईब करून घेतले होते, पण 10 सबस्क्राईब कधी होतील, हे 10 सबस्क्राईब माझ्यासाठी खूप मोठे होते. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 0 ते 100 सबस्क्रायबर्स, 100 ते 500 सबस्क्रायबर्स आणि 500 ते 1000 सबस्क्रायबर्स असा सबस्क्रायबर्सचा टप्पा असतो. पहिला टप्पा खूप अवघड असतो, खरंच अवघड असतो. आणि दुसरा टप्पा जर 100 सबस्क्रायबर झाले आपल्या चॅनलचे तर त्यापुढे 500 पर्यंत थोडी स्पीड वाढतं आणि 500च्या पुढे अजूनही थोडं स्पीड वाढतं आणि 1000 सबस्क्रायबर्स व्हायला खूप कमी वेळ लागतो. आणि 1000 सबस्क्रायबरच्या पुढं तर आपण असं काही कामाला जोश येत असतो आणि आपण अशा भरपूर काही गोष्टी शिकल्या असतो, त्यामुळे आपलं ते स्पीड अजूनच वाढलेलं असतं. तर आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, 0 ते 100 सबस्क्रायबर्स. कारण त्यावेळेस तुम्हाला कोणी ओळखत नसतं. तुमच्या चॅनलवर काय भेटणार आहे, लोकांना काय फायदा होणार आहे ते कोणाला माहीत नसतं. म्हणून सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात पहिली पायरी म्हणजे तुमची ओळख निर्माण करा. आता तुमची ओळख म्हणजे जर आपल्या समोर एखाद्याचा व्हिडिओ आला तर आपण लगेच सबस्क्राईब करत नाही. एकदा आला, दोनदा आला, तीनदा आला आणि तिन्ही वेळेस जर आपण व्हिडिओ पाहिला तर आपल्याला तो व्हिडिओ आवडतो, तो चेहरा आपल्या ओळखीचा होतो आणि तेव्हाच आपण त्या चॅनलला सबस्क्राईब करतो. जसे की माझा व्हिडिओ तुमच्या समोर आल्यावर तुम्ही लगेच सबस्क्राईब करणार नाही, पण जेव्हा तुम्हाला समजणार की माझ्या चॅनलवर तुमच्यासाठी काही खास टिप्स आणि ट्रिक्स अपडेट येत असतात, तेव्हा तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करणार. तसंच सुरुवातीला तुमच्या चॅनलची ओळख होणं खूप महत्त्वाचं आहे. तुमची ओळख तुमच्या ऑडियन्सशी होणं खूप महत्त्वाचं आहे. दुसरी पायरी म्हणजे सबस्क्राईब करण्यासाठी कारण द्या. आता कारण म्हणजे नेमकं कसं कारण द्यायचं किंवा त्या सक्सेस कसा करणार यासाठी तुम्हाला टिप्स मिळत राहणार. या व्यतिरिक्त सुद्धा जर कधी खच्चीकरण झालं, कधी कुणी आपल्याला मोटिवेट करावं असं वाटलं तर अशा प्रकारचे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करा. हे झालं कारण. त्याचप्रमाणे तुमचा किचन विषय असेल, स्वयंपाक करत असाल तर कमी वेळेत स्वयंपाक कसा करायचा, पसारा न करता स्वयंपाक कसा करायचा किंवा थोड्याच सामानामध्ये काही रेसिपीज दाखवायच्या, झटपट रेसिपी दाखवायच्या, यापैकी काय फायदा होणार आहे ते समजावून सांगा. त्यामुळे पाहणारे लोक तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करतील. यानंतरची तिसरी आणि महत्त्वाची पायरी म्हणजे शॉर्ट व्हिडिओ अपलोड करा. हो, आजच्या ट्रेंडमध्ये शॉर्ट अपलोड करणं खूप महत्त्वाचं आहे. सुरुवातीला लॉंग व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तो व्हायरल व्हायला, तो लोकांपर्यंत पोहोचायला वेळ लागतो. पण शॉर्ट व्हिडिओ जेव्हा तुम्ही अपलोड करताना तेव्हा शॉर्ट व्हिडिओला रीच जास्त असते. तुम्ही अनुभवलं असेल की जेव्हा तुम्ही तुमचा शॉर्ट व्हिडिओ अपलोड करता तो 1K 2K पर्यंत सहज जातो, पण लॉंग व्हिडिओ 50 व्ह्यूज यायला खूप वेळ लागतो. त्यामुळे शॉर्ट व्हिडिओ अपलोड करा, तो जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे तुमच्या व्हिडिओजवरती व्ह्यूज येतात आणि तुमचा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचल्यामुळे तुमच्या व्हिडिओजवरती सबस्क्राईब सुद्धा येतात. यानंतर चौथी पायरी म्हणजे ऑडियन्स सोबत संवाद साधा. आता तुम्ही मला एखादी कमेंट केली आणि मी त्याला रिप्लायच नाही केला तर तुम्हाला काय वाटेल, अरे ही तर आपल्या कमेंटला रिप्लाय सुद्धा करत नाही. तसंच
तुमच्या व्हिडिओजवरती जो कुणी नवीन ऑडियन्स तुम्हाला कमेंट करणार आहे त्यावरती रिप्लाय करणं खूप गरजेचं आहे. आणि आत्ताच एक यूट्यूबचं अपडेट आलं आहे, त्यामध्ये त्यांनी लाईक ऑल कमेंट असं आपल्याला एक ऑप्शन दिला आहे, ज्यामुळे आपलं संपूर्ण कमेंट्स ज्या काही जास्तीच्या कमेंट असतील त्यांना सेपरेट लाईक करत बसायचं नाहीये, एकदाच लाईक करायचं आणि ऑल कमेंटला लाईक होणार आहे. या अशा नवीन नवीन अपडेट्सचा तुम्ही उपयोग करा आणि तुमच्या व्हिडिओच्या खाली येणाऱ्या कमेंट्सला रिप्लाय देत जा. त्यामुळे तुमचं आणि एक ऑडियन्सचं एक नातं जुळतं. कमीत कमी सुरुवातीच्या 500 सबस्क्राईब्स पर्यंत तरी आपलं आणि आपल्या ऑडियन्सची नातं खूप जवळीक साधता येणं किंवा एक नातं निर्माण होणं, एक ओळख निर्माण होणं खूप गरजेचं असतं. म्हणून प्रत्येक कमेंटला रिप्लाय देत जा, म्हणजे तुमचं ऑडियन्स हे तुमच्या चॅनलवर टिकून राहील आणि तुमचा वॉच टाईम वाढण्यास मदत होईल, तुमचे सबस्क्राईब वाढतील. आणि सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची टीप म्हणजे सातत्य आणि संयम ठेवा. यूट्यूबवर यश नक्की मिळतं, पण योग्य मानसिकता आणि काही योग्य ट्रिकचा वापर करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे पुढे जाणं सहज शक्य होतं. आणि सतत व्हिडिओ अपलोड केल्यामुळे यूट्यूबला तुमचा चॅनल कशा संदर्भात आहे हे समजतं आणि तुमचा व्हिडिओ पुश व्हायला सुरुवात होते. अर्थातच तुमचे ऑडियन्स वाढणार आहे आणि तुमचा व्हिडिओ चांगला असेल आणि त्यांना काही उपयोगी वाटत असेल तर ते नक्कीच तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करतील. यामुळे तुमचे सबस्क्रायबर्स नक्कीच वाढणार आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, 1000 सबस्क्रायबर्स आणि 4000 तासांचा वॉच टाईम अवघड असला, कठीण असला तरी ते करणं अशक्य नाही. म्हणून व्हिडिओ अपलोड करत राहा, रोज रोज नवीन शिकत राहा. पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत खुश राहा. बाय.